आपण विभाज्यतेच्या कसोट्या ओके हे प्रकरण पाहिलंय। विभाज्यतेच्या कसोट्या काय आहेत प्रत्येक कसोटी तुम्हाला स्पष्टीकरणासह सांगितलेली। आज आपण विभाज्यतेच्या कसोट्यांवरती विचारले जाणारे नवोदय प्रवेश परीक्षेला नवोदय असेल, स्कॉलरशिप असेल, BTS, MTS, ज्युनियर IAS ओके अशा ज्या एक्झाम येतात सगळ्या त्या सगळ्या एक्झाममध्ये कोणत्या टाईपचे प्रश्न विचारले जातात ते आपण पाहणार आहोत। आलं लक्षात। तर विभाज्यतेच्या कसोट्या या प्रकरणामध्ये पहिल्या टाईपचं उदाहरण तीनच टाईपचे प्रश्न विचारतात। किती? तीनच टाईपचे पण वेगवेगळ्या कसोट्या। पहिला प्रश्न असा असतो, 2 ने निशेष भाग जाणारी खालील संख्या कोणती? खालीलपैकी 2 ने निशेष भाग जाणारी संख्या कोणती? ओके, तर 2ची कसोटी ज्यांना पाठ आहे त्यांना लगेच कळन की खालीलपैकी कोणत्या संख्येला 2 ने निशेष भाग जातो। आता 2ची कसोटी काय सांगते की ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी एक अंक असतो त्याला 2 ने निशेष भाग जातो। मग 0 आहे का? नाही। यापैकी कोणता अंक आहे? पहा इथं अंक आहे 0, ठीक आहे। मग या संख्येला कितीने भाग जाईल? 2 ने। समजलं? म्हणून लक्षात ठेवा 3210 हा अंक एकक स्थानी 0 म्हणून या संख्येला 2 ने काय होतो? निशेष भाग जातो। इथं 9, इथं 7 आणि इथं 1 आहे, यांना भाग जाणार नाही। त्याच्यानंतर पुढे लक्ष द्या, सॉरी पहा पुढचं एक्झाम्पल बघूया। खालीलपैकी कोणत्या संख्येला 3 ने निशेष भाग जातो असं म्हणणं आहे त्यांचं। ओके, मग 3 ने कधी भाग जातो? ज्या वेळेस 3ची कसोटी लगेच आठवली पाहिजे। अंकाची बेरीज 3च्या पाड्यातील आली किंवा अंकाच्या बेरजेला 3 ने भाग गेला तर बेरीज करा। 2 + 3 + 4 + 2 यांची बेरीज करा। 3 आणि 2 5 आणि 4 9 2 11 11 येईल। 11ला 3 ने भाग जातो का? नाही। म्हणजे या संख्येला 3 ने भाग जाणार नाही। यांची बेरीज करा। 3 + 4 + 3 + किती? 2 अंकाची बेरीज केली 3 आणि 3 6 4 आणि 2 6 टोटल बेरीज झाली 12। याला 3 ने निशेष भाग का? अंकाच्या बेरजेला 3 ने भाग गेला म्हणजे त्या संख्येला 3 ने निशेष भाग जातो म्हणून आपलं उत्तर आहे बी। सी ला जातो का ते पाहू आपण। ओके, अंकाची बेरीज करा। 5 + 4 9 + 3 12 + 2 14 अंकाची बेरीज किती आली? 14। 14ला 3 ने भाग जात म्हणजे या संख्येला 3 ने भाग जाणार, या संख्येला 3 ने भाग जाणार। आता यांची बेरीज करा। 8 आणि 2 10 आणि 2 12 आणि 4 16 अंकाची बेरीज येईल 16, ठीक आहे। 16ला 3 ने भाग जातो का? नाही, म्हणून या अंकाला देखील 3 ने भाग जाणार। म्हणजे ज्या विद्यार्थ्याने कसोट्या व्यवस्थित डोक्यात ठेवल्यात त्यांनाच कळतं हे प्रकरण, नाही तर समजलं? चला पुढचं गणित बघूया आपण। पहा त्याच्यानंतरचं गणित आहे, पहा काय गणित की खालीलपैकी कोणत्या संख्येला 11 ने निशेष भाग जातो किंवा आता इथं चुकलं आहे थोडंसं, प्रिंट मिस्टेक। ओके, कोणत्या संख्येला 11 ने निशेष भाग जातो? मग 11ची कसोटी आठवली पाहिजे। समान विषम स्थानच्या अंकाच्या बेरजेतला फरक 0 किंवा बस। मग समस्थानचे आता पुढं लक्ष द्या, इथं विषम स्थानचे अंक घेतो 1 प्लस हा 7 प्लस किती हा 3 हां यांची बेरीज करायची। परत समस्थानचे 5 आणि 7 यांची बेरीज करायची 5 + 7 ओके। आता यांची बेरीज करू 7 आणि 3 10 आणि 1 11 7 आणि 5 किती झाले? 12। दोघाची जर वजाबाकी केली तर उत्तर किती येतं? 12तून 11 गेले उत्तर किती येतं? 1 आल्यावर भाग जाईन का? काय आलं पाहिजे उत्तर? 0 किंवा 11च्या पटीत म्हणून या संख्येला भाग जाणार। दुसरं एक्झाम्पल बघूया। आता विषम स्थानचे अंक 5 6 आणि 7 ओके। मग 7 आणि 6 किती झालं? 13 13 आणि 5 18 समस्थानच्या अंकाची बेरीज किती आली? पहा हे 2 हा 2 आणि हा 4 4 आणि 2 किती? 6 दोघाची वजाबाकी केली किती आली? 18तून 6 गेले 12 आलंय का 11च्या पट्टीतला अंक? म्हणजे या बी संख्येला 11 ने निशेष भाग जाणार। पुढचा अंक बघूया। विषम स्थानचे अंक कोणते आहेत? 1 7 आणि 4 मग पहा 4 आणि 7 किती झाले? 11 आणि 1 12 आणि समस्थानचे अंक 9 आणि 2 किती झाले? 11 12तून 11 गेले किती राहिला? 1 ओके। 0 किंवा 11च्या पट्टीतला आला पाहिजे, आला का? म्हणजे याला देखील 11 ने भाग जाणार। मग आता शेवटचा अंक बघूया। विषम स्थानचे अंक आहेत 3
3 आणि 5, मग 5 आणि 3 8, 8 आणि 3 11 आणि समस्थांचे अंक आहेत हा 8 आणि हा 3 म्हणजे 11, 11तून 11 गेले, खाली किती राहिला? म्हणजेच या संख्येला 11ने निशेष भाग जातो. का बरं? कारण 11ची कसोटी सांगते समस्थानच्या आणि विषमस्थानच्या अंकाच्या बेरजेतला फरक जर 0 आला तर त्या संख्येला 11ने निशेष भाग जातो. मग या तीनही जे ए, बी आणि सी हे ऑप्शन दिलते, या तिघांमध्ये 0 किंवा 11च्या पट्टीतील न आल्यामुळे या तिघांना भाग जात नाही. पण डी या ऑप्शनचा विषमस्थानच्या अंकाच्या बेरजेतला फरक 0 आल्यामुळे डीला मात्र 11ने निशेष भाग. कळलं तुम्हाला? समजतंय काय करायचं ते? समजायले का? हा होता पहिल्या टाईपचा प्रश्न. डू यू अंडरस्टँड? चला पुढं आपण बघूया पुढचे प्रश्न कसे विचारले जाते. चौथा प्रश्न आपल्याला दिलाय, खालीलपैकी कोणत्या संख्येला 4ने निशेष भाग जातो? 4ची कसोटी. शेवटच्या 2 अंकाला 4नं भाग गेल्यावर आणि शेवटचे 2 अंक 0 असल्या, मग शेवटच्या 2 अंकाला 4नं भाग जायला पाहिजे किंवा शेवटचे 2 अंक 0 पाहिजेत. याला 4नं भाग जात आहे का शेवटच्या 2 अंकाला? नाही जाणार. या दोघांना यस, शेवटचे 2 अंक जर 0 असतील तर त्या संख्येला 4ने निशेष भाग जातो. ऑप्शन नंबर कोणता बरोबर आहे? बी. ऑप्शन सी बरोबर आहे का बघूया आपण. ओके, या दोघांना भाग जात आहे का? बघा जातो. का? 52ला 4ने भाग जाते. 4 1 1 उरला, 12 झाले. 4 त्रिक म्हणजे 13 चोक, याला देखील 4ने भाग जातो आणि याला देखील काय होतं? 4ने भाग. समजलं? इथं प्रश्न असा असायला पाहिजे होता, खालीलपैकी कोणत्या संख्येला 4ने निशेष भाग जात नाही? ओके, जात काय नाही. समजला? असा प्रश्न असायला पाहिजे होता. कोणत्या संख्येला भाग जात नाही? ऑप्शन एला. समजलं का? बाकी तिन्हीला 4ने भाग जातो. पहिला प्रश्न तुम्हाला कळायला कसा आहे तो? या टाईपचा प्रश्न विचारतात, त्यामुळं म्हणलं होतं सोपं जाणार आहे. फक्त तुम्हाला काय करावं लागेल? कसोट्या पाठ करावं लागतील. देवबाप्पानं केले तशा. देवबाप्पा जसे मंत्र पाठ करते तसं कसोट्या पाठ डोक्यातच पाहिजे, लगेच आठवली पाहिजे. चला 5ची नुसतं 5 बघितलं की कळलं काय? 5ने निशेष भाग जाणारी खालीलपैकी संख्या कोणती? सोपं आहे. ज्याच्या शेवटी काय असेल? 0 आणि 5 त्याला भाग जाते. मग ह्याच्या शेवटी 0 आहे का? 5 आहे का? नाही. मग ह्याला भाग जाणार? याच्या शेवटी 5 आहे, याला भाग जाईल. याला भाग जाईल का? कारण 0 आणि 5 नाही. याला भाग जाईल का? कारण याच्या शेवटी 0 आणि 5. समजतंय प्रश्न? चला नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहू. 6वा काय दिलाय बघा. 6वा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या संख्येला 6ने निशेष भाग जातो? 6ची कसोटी लगेच आठवली पाहिजे. ज्याला 2 आणि 3 भाग जाईल त्यालाच 6 भाग जाईल. मग 2 भाग जाणाऱ्या संख्या कोणत्या आहेत? याला 2 भाग जात आहे, याला 2 भाग जात आहे, याला जात आहे, याला 2 भाग जात. एक ऑप्शन काढला. आता 3 ऑप्शन राहिले. या 3 पैकी 6 कशाला जाईन? ज्याला 3 भाग जाईन त्याला. मग याला 3 भाग जाईन का कसं बघायचं? अंकाची बेरीज करायची. 5 आणि 3 8 आणि 4 12 आणि 2 14ला 3 भाग जातो का? म्हणून या संख्येला 3 भाग जाणार, 6 भाग जाणार. आता याला 8 असल्यामुळं 2 भाग जातो, पण अंकाची बेरीज करा. 6 आणि 3 9 आणि 2 11 आणि 8 19. याला 3 भाग जातो का 19ला? म्हणून या संख्येला देखील 3 भाग जाणार. शेवटी 4 असल्यामुळं 2 भाग जात आहे. आता अंकाची बेरीज करा. 5 आणि 3 8 आणि 3 11 आणि 4 यास 15ला 3ने भाग जातो. 3 5 म्हणून याला 4 असल्यामुळं 2ने, अंकाची बेरीज 15 असल्यामुळं 3ने भाग जातो. म्हणून सी या ऑप्शनला 6ने भाग. समजलं कसं ओळखायचं? हे चॅप्टर तुम्हाला परफेक्ट ज्याला कळलं त्याला इथून पुढचं गणित एकदम सोपं जाणार. का? कारण प्रत्येक प्रकरणात विभाज्यतेच्या कसोट्या हे प्रकरण तुम्हाला येतच. कळलं? येतच ते कशानं भाग द्यायचा हे समजण्यासाठी. समजलाय 6वा प्रश्न? चला पुढचा प्रश्न बघूया. खालीलपैकी कोणत्या संख्येला 8ने निशेष भाग जातो? लगेच 8ची कसोटी आठवा. शेवटच्या 3 अंक 0 असल्यावर किंवा शेवटच्या 3 अंकाला 8ने भाग गेल्यावर. ओके, शेवटचे 3 अंक 0 असतील किंवा शेवटच्या 3 अंकाला 8ने भाग जात असेल
तरच त्या संख्येला 8ने भाग जातो. मग पहिल्या ह्याच्यात शेवटच्या 3 अंकाला 8ने भाग जातो का ते बघा. 8 9 किती उरले, 8 9 72, 3 उरले आहे ना. 3वर हे काय घेतले 2. ओके हां 8 त्रिक 24, 8 चोक यास भाग गेला. शेवटच्या 3 अंकाला 8ने भाग गेला म्हणून या संख्येला काय झालं 8ने निशेष भाग जातो. पुढची संख्या बघू. शेवटचे 3 अंक 0 असतील तरी देखील 8ने भाग जातो म्हणून ऑप्शन बी ला देखील काय होतो 8ने भाग जातो. तिसऱ्या ऑप्शनकडे वळा. शेवटच्या 3 अंकाला 8ने भाग जातो का बघा. मग शेवटच्या 3 अंकाला 8ने भाग जाऊ ना. 8 त्रिक 24, 8 त्रिक किती उरले खाली 24, किती उरले 7 उरले. त्याच्यावर घेतले 8. 8च्या पाड्यात 78 येतात का नाही. म्हणून शेवटच्या 3 अंकाला 8ने भाग जात नाही म्हणून या संख्येला देखील 8ने भाग जाणार नाही. आता यात शेवटच्या 3 अंकाला 8ने भाग जातो का बघा नाही. का बरं 8 1 आता 8च्या पाड्यात 58 येतात का नाही. म्हणून या संख्येला देखील 8ने भाग जाणार. 8ने भाग जाणाऱ्या खालीलपैकी संख्या कोणती. ऑप्शन नंबर ए आणि ऑप्शन नंबर समजलं. या पद्धतीनं आहे. त्यानंतर पुढचं 8व्या टाईपचं उदाहरण आपल्याला बघायचं. 8वं उदाहरण काय सांगितलंय. ओके टाईप नंबर 1च बघायला होता आपण. 3च टाईपचे प्रश्न विचारतात ते एकाच टाईपचं उदाहरण चालू आहे मागासपासून. खालीलपैकी 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 कळलं बघा तुम्ही. खालीलपैकी कोणत्या संख्येला 2ने भाग जाईल, खालीलपैकी कोणत्या संख्येला 3ने भाग जाईल, खालीलपैकी कोणत्या संख्येला 4ने भाग जाईल, खालीलपैकी कोणत्या संख्येला 5ने भाग जाईल. असाच प्रश्न आहे. टाईप एकाच टाईपचा प्रश्न चालू आहे मागापासून. समजला पाहिजे. कसा समजेल ज्यावेळेस कसोटे पाठ असतील त्यावेळेस. मग 9ने निशेष भाग जाणारी खालीलपैकी संख्या कोणती. आता कुणाला कळन ज्याला कसोटी पाठ आहे. 9ची कसोटी. अंकाच्या बेरजेला 9ने भाग गेला की त्या संख्येला 9ने भाग जातो. करा बेरीज पहिल्याची. 3 आणि 1 4, 4 आणि 6 10, 10 आणि 4 14, 14 आणि 8 14 आणि 8 22. याला 9ने भाग जातो का 9ने 22ला भाग जात नाही म्हणजे या संख्येला 9ने भाग जाणार. दुसरा प्रश्न पुढचा बघा. ऑप्शन बी. ऑप्शन नंबर बी बघा काय चाललंय ते. ऑप्शन नंबर बी. ओके काय चाललंय ऑप्शन बी मध्ये. ऑप्शन बी मध्ये काय चालू आहे. अंकाची बेरीज बघा. 8 आणि 2 10, 10 आणि 5 15, 15 आणि 2 17 आणि 2 19. याला देखील 9ने भाग जात नाही म्हणून या संख्येला देखील 9ने भाग जाणार नाही. अंकाची बेरीज करा. 7 आणि 5 12, 12 आणि 6 18, 18 आणि 3 21, 21 आणि 6 27. 27ला 9ने भाग जातो का. यस 9 त्रिक म्हणजे या पूर्ण अंकाला 9ने भाग. समजलं. अशा पद्धतीनं तुम्हाला ओळखायचं आहे कोणत्या संख्येला भाग जाईल ते. समजलं. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न लगेच बेरीज करू. 5 आणि 4 9, 9 आणि 8 17 आणि 2 19 आणि 5 24. आता 24ला 9ने भाग जातो का म्हणून या संख्येला देखील 9ने भाग जाणार. समजलं कसं ओळखायचं. नक्की नुसतं हो म्हणू नका. मार्क कमी पडायलेत. आउट ऑफ मार्क पाहिजेत आपल्याला. आउट ऑफ तरच नवोदयला पास होतंय. एवढं सोपं नाही नवोदयला लागणं. कळलं का. आउट ऑफ मार्क पाहिजे. एक बी मार्क गेला नाही पाहिजे आपला. एक मार्क गेला की अशी तळमळ झाली पाहिजे आपली. कसाच गेला माया मार्क एवढा अभ्यास करून. पहा खालीलपैकी कोणत्या संख्येला 12ने निशेष भाग जातो. टाईप नंबर 1च चालू आहे. खालीलपैकी कोणत्या संख्येला 12ने निशेष भाग जातो. आता 12ने कधी भाग जातो. ज्याला 3 आणि 4ने भाग जाईल. 3ने कधी भाग जातो. अंकाची बेरीज. बेरजेला 3ने भाग गेला तर बघा आता सगळ्याला बेरीज करून. आता पहा इथं 1 आणि 7 8, 8 आणि 4 12, 12 आणि 5 17 आणि 1 18. याला 3ने भाग जातो. 3 सखा 18. कळलं. आता याला 3ने भाग जातो का. 9 6 15, 15 आणि 3 18, 18 आणि 2 20, 20 आणि 2 22. याला 3ने भाग जात नाही. या संख्येला 12ने बी भाग जाणार नाही 3ने नाही गेला म्हणजे. आता या संख्येला बघा 3ने भाग जातो का. 7 आणि 4 11 आणि 2 13, 13 आणि 4 17, 17 आणि 4 21. 21ला 3ने भाग जातो. 3 7 कळलं. 3ने भाग जातो. अद्याप तो तसाच आहे. अजून बघूया या अंकाची बेरीज. 6 आणि 4 10, 10 आणि 1 11, 11 आणि 6 17, 17 आणि 6 23. 23ला 3ने भाग जातो का नाही जात.
म्हणून या संख्येला 3 भाग जाणार नाही. आता राहिले 2 ऑप्शन, पहिला आणि तिसरा, ए आणि सी. त्या दोन्हीला 3 भाग जातोय. आता 3 जाऊन जमत नाही, 4 बी गेला पाहिजे. 3 आणि 4 दोन्हीने गेला तरच 12 भाग जात आहे. आता 4 कधी भाग जाईल? ज्यावेळेस शेवटच्या किती अंकाला? 2 अंकाला 4 भाग जाईल त्यावेळेस. याला 4 भाग जातं का? 51ला 4 भाग जातो का? 4 1 4, उरला किती? 1. एकावर हा 1 घेतला, 11 झालं. बरं, 11ला 4 भाग जातो का? नाही. म्हणून 3 भाग गेला, परंतु 4 न गेल्यामुळे या संख्येला 12 भाग जाणार नाही. या संख्येला 3 भाग जातोय, आपण बघितलं. 4 जातोय का? जातोय. 4 1 4 आणि 4 1 4, म्हणून या संख्येला 3 आणि 4 भाग जातो. म्हणून 12 देखील त्या संख्येला भाग जातो. 12ची कसोटी आपल्याला असं सांगते. समजलं? एनी प्रॉब्लेम? ओके, गुड. नेक्स्ट क्वेश्चन. ओके, पुढचा प्रश्न काय दिलाय? सोपा आहे. खालीलपैकी कोणत्या संख्येला 15ने निशेष भाग? सांगा बरं, कधी भाग जाईल 15ने? यस, गुड. ज्याला 3 आणि 5 भाग जाईल. याला 5 भाग जातो, याला 5 भाग जातो, याला 5 भाग, याला 5 भाग जात. आता 5 गेला, परंतु 3 बी जायला पाहिजे. 3 भाग जातो कधी कळतं? ज्यावेळेस अंकाची बेरीज किती असेल? 3च्या 3 भाग जाणारी असेल. मग बेरीज करा. 7 आणि 5 12, 12 आणि 2 14, 14 आणि 4 18 आणि 5 23. 23ला 3 भाग जात. या संख्येला 3 बी नाही जात म्हणल्यावर 15 बी भाग जात. चला, या संख्येची बेरीज केला. 5 आणि 3 8, 8 आणि 3 11, 11 आणि 9 20, 20 आणि 5 25. 25ला 3 भाग जातो का? म्हणून या संख्येला 15 भाग जाणार. 5 जातोय पण 3 जात नाही ना, म्हणून 15 भाग जाणार नाही. चला, या संख्येचं बघू. 4 आणि 7 11, 11 आणि 3 14, 14 आणि 4 18ला 3 भाग जातो का? 3 सख 18. शेवटचा अंक 0 असल्यामुळं 5 भाग जातो. अंकाची बेरीज 18 आल्यामुळं 3 भाग जातो. म्हणून या संख्येला 3 आणि 5 भाग जातोय, म्हणजेच कितीनं भाग जातो? समजलंय? हे होता फर्स्ट टाईपचा क्वेश्चन. टाईप नंबर 1 मध्ये विभाज्यतेच्या कसोटीत पहिल्या टाईपचा प्रश्न विचारला जातो. खालीलपैकी कोणत्या संख्येला टिंबने भाग जाईल? त्याच्या ठिकाणी 2 3 4 5 6 7 8 9 10 सगळे अंक ठेवा. ओके, कळलं? कसोटी डोक्यात असली की लगेच कळतं कशानं भाग जाईल. त्यानंतर पुढचा, ओके, टाईप नंबर प्रश्न क्रमांक 11वा. टाईप चेंज झाली, लक्षात आलं? दुसऱ्या टाईपचा प्रश्न असा विचारला जातो, स्टारचे क्वेश्चन. कशाचे क्वेश्चन येतात? स्टारचे क्वेश्चन. ओके, स्टारचे क्वेश्चन कसे असतात? ओके, स्टारचे क्वेश्चन कसे असतात ते पहा. तर या टाईपच्या प्रश्नामध्ये आपल्याला काय बघायचं आहे? स्टार आले पहा. 9 स्टार 4 स्टार 5 या 5 संख्येत स्टारच्या जागी समान अंक असून या 5 अंकी संख्येत, 5 काय? अंकी संख्येत असा शब्द पाहिजे. अंकी संख्येत स्टारच्या जागी समान अंक असून 11ने निशेष भाग जातो, तर स्टारच्या जागी कोणता अंक येईल? कळलं? आपल्याला विचारलंय. स्टारच्या जागेवर सारखेच अंक आहेत. इथं 3 घेतला तर इथं बी 3च घ्यावा लागेल. कोणता अंक ठेवल्यावर 11ने भाग जाईल? तर त्यासाठी आपल्याला आधी स्टार कुठे आहेत? समस्थानी. मग विषमस्थानच्या अंकाची बेरीज करा. पहा, विषमस्थानचे अंक 9 + 4 प्लस किती आहे? 5. 9 आणि 4 13, 13 आणि 5 18. आता आपण जो अंक तिथं ठेवू त्यांची बेरीज एक तर 18 आली पाहिजे. किती आली पाहिजे? 18, नाही तर 7 आली पाहिजे. ओके, आता एक एक अंक ठेवून बघा. 6 जर ठेवली तर 2 ठिकाणी 6 ठेवावं लागेल. समान अंक आहेत ना. 6 आणि 6 किती झाले? मग 18तून 12 गेले, खाली किती राहतील? भाग जाईल का? 11ने भाग जाईल का 6 उरल्यावर? हां, चला, बेरीज किती आली अंकाची? विषमस्थानच्या अंकाची बेरीज किती आली? 5. हां, आता 9 9 ठेवलं तर किती ठेवावं लागतील? 18 होतील. 2 ठिकाणी सारखे अंक आहेत. मग 9 जर ठेवला स्टारच्या ठिकाणी तर किती येतील? 18तून 18 गेले. 11ने भाग जाईल का 9 ठेवल्यावर? हो. का? कारण
9 जर त्या स्टारच्या ठिकाणी ठेवला तर बेरजेतला फरक किती यायला आहे? आणि जर समन विषमस्थानच्या अंकाच्या बेरजेतला फरक 0 आला की त्या संख्येला कितीने भाग जातो? म्हणून आपलं ऑप्शन कोणतं बरोबर आहे? 9. 9 हा अंक स्टारच्या ठिकाणी ठेवला की बरोबर कसोटी बसते तिथे. 5 ठेवून बघा. 5, 9, 4 यांची बेरीज किती येईल? 18. 5 2 ठिकाणी ठेवायच्या. 5 आणि 5 किती झाले? मग 10. वजाबाकी केली, उत्तर आलं 8. 8 उरल्यावर भाग जातो का 11ने? एक तर 0 उराय पाहिजे, नाही तर 11च्या पटीतला अंक. 11, 22, 33, 44, 55 असं उराय पाहिजे. 8 उरलंय, भाग जाणार नाही. आता 18 आलती बेरीज. 4 जर ठेवलं तर किती येईल इथं अंक? 8. मग 11तून 8 गेले, खाली किती राहिले? 10 जर उरलं शिल्लक राहिलं वजाबाकी करून तर 11ने भाग जाईन का? नाही. वजाबाकी केल्यानंतर अंकाचे बेरीज केली. विषमस्थानच्या अंकाची बेरीज केली आणि समस्थानच्या अंकाची बेरीज केली. त्याच्यातला फरक जर 0 आला किंवा 11च्या पटीने आला तरच 11ने भाग जातो. म्हणून 9 ठेवला की बरोबर फरक किती यायला? 0. म्हणून या संख्येला कितीने भाग जाईल? 11ने भाग जाईल. कधी? ज्यावेळेस स्टारच्या ठिकाणी काय ठेवतात? 9. कळलं का? अशा पद्धतीनं प्रश्न सोडवायचा असते. चला पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न काय दिला आहे? स्टारचाच प्रश्न आहे. 2, 4, स्टार 6 या 5 अंकी संख्येत स्टारच्या जागी समान अंक आहेत. इथं देखील दोन्ही स्टारच्या जागी समान अंक असून तिला 9ने व 4ने निशेष भाग जातो. 9ने भाग जातो आणि 4ने भाग जातो. तर स्टारच्या जागी कोणता अंक येईल? आता तिथं असा अंक ठेवायचा, तो अंक ठेवल्यावर 4ने बी भाग गेला पाहिजे आणि 9 नाही. आता मला सांगा, इथं मी काय पहिले अंक कोणते? 2. इथं काय? स्टार आहे. दुसरा इथं किती आहे? 4. तुम्हाला समजावं म्हणून असं लिहितो. इथं काय? स्टार आहे. आणि शेवटी काय? 6. आता समजा दोन्हीकडे समान अंक म्हणले. ऑप्शन नंबर 1 मधला ऑप्शन ठेवला. इथं किती ठेवला? 6. आणि इथं किती ठेवला? 6. आता अंकाची बेरीज करा. 6 आणि 2 8, 8 आणि 4 12, 12 आणि 6 18, 18 आणि 6 किती? 24. याला 24ला 9ने भाग जातो का? मग 6 ठेवून जमन का तिथं? नाही जमणार. मग हे चुकीचं ऑप्शन. आता 3 ठेवून बघा. आता काय ठेवलं? 3. चला 3 ठेवा. इथं 3 ठेवलं, इथं 3 ठेवलं. करा अंकाची बेरीज. 3 आणि 2 5 आणि 4 9 आणि 3 9 आणि 3 12 आणि 6 18ला मात्र 9ने भाग. आता 4 जात आहे का ते बघा. 9ची कसोटी बरोबर बसली 3 ठेवल्यावर. 4ची बसती का? 4ची कसोटी काय सांगते? शेवटच्या 2 अंकाला 4ने भाग जातो का? जातो ना. 4 नव्हे? गुड. याला 4ने भाग गेला आणि 9ने भाग गेला. आलं लक्षात? कधी गेला भाग? ज्यावेळेस आपण स्टारच्या जागी काय ठेवलं. म्हणून ऑप्शन नंबर काय बरोबर? समजला आता कसा प्रश्न सोडवायचा हा? कळलं? 5 ठेवल्यावर बेरीज किती येईल? 5 आणि 5 10, 6 आणि 4 10 आणि 2 12, 22 येते. मग 22ला 9ने भाग जात नाही. जाऊ द्या. 4 ठेवून बघू. 4 आणि 4 8, 8 आणि हे 12, 12 आणि 8 किती होईल? 20. 20 होतात 4 ठेवल्यावर. मग 4 ठेवल्यावर 20 होतात. मग 20ला 9ने भाग जातो का? म्हणून ही देखील 4 ठेवून जमत नाही. मग कोणता उत्तर बरोबर आहे? बी. जर स्टारच्या जागी 3 ठेवलं की 9ने भाग जातो आणि 4ने भाग जातो. समजलं का? असं पाहायचं असतंय. मुंडे लक्षात येईल का? हां. पुढं लक्ष द्या. 13वा प्रश्न आपण बघणार आहोत. 13वा. ओके. चला टाईप चेंज झाली. इथं खालीलपैकी 2ने निशेष भाग जाणारी सर्वात मोठी संख्या कोणती? पहिल्या टाईपचं उदाहरण. 2ने निशेष भाग जाणारी सर्वात मोठी. ह्याला 2ने भाग जात आहे का? जातो. शेवटचा अंक 2 असल्यावर जातो. शेवटचा अंक 0 असल्यावर 2ने भाग जातो. शेवटचा अंक 0 2ने भाग. शेवटचा अंक 1 आहे 2ने भाग नाही जा. पहिला ऑप्शन कटला. आता राहिले 3 ऑप्शन. मग 3 या तिन्हीला 2ने भाग जातो. पण प्रश्नात काय सांगितलंय? सर्वात मोठी संख्या कोणती? 3210, 2310 का 3012? 3200. सर्वात मोठा अंक कोणता? 3200. नीट वाचायचा प्रश्न. कळलं का? असं कन्फ्यूज करतात तुम्हाला. सोपा प्रश्न आहे पण कन्फ्यूज. ओके. चला पुढचा प्रश्न आपण पाहूया. प्रश्न क्रमांक पुढचा काय आहे पहा.
13ने निशेष भाग जाणारी खालीलपैकी संख्या कोणती? अबे इथं सॉरी 13 नाही 3ने ओके 3ने निशेष भाग जाणारी खालीलपैकी संख्या कोणती? तुम्हाला माहिती आहे 3 कधी भाग जातो? ज्यावेळेस अंकाच्या बेरजेला 3 भाग जाईल त्यावेळेस. मग अंकाची बेरीज करा 7 आणि 3 या अंकाची बेरीज करा 7 आणि 3 10 10 आणि 2 12 12 आणि 4 16ला 3ने भाग जातो का? म्हणून या संख्येला 3 भाग जाणार. पुढची संख्या बघा अंकाची बेरीज करा पा 7 आणि 5 12 12 आणि 1 13 13 आणि 9 13 आणि 9 किती होतं 22 22 आणि 2 24 आणि 2 26ला 3ने भाग जातो का? या संख्येला 3 भाग जाणार नाही. पुढच्या अंकाची बेरीज करा पटकन 7 आणि 8 15 15 आणि 4 19 आणि 4 19 आणि 4 23 ओके 23 23ला 3 भाग जातो का? नाही. म्हणून या संख्येला 3 भाग जाणार. पुढची संख्या बघा 6 आणि 4 10 10 आणि 2 12 12 आणि 3 15 आणि 6 21ला 3ने भाग जातो 3 असत म्हणून या संख्येला 3ने भाग. समजतं कसं ओळखायचं आहे? नक्की समजलंय? वर्कशीट देणार आहे मी वर्कशीट त्याच्यामध्ये कमीत कमी 100 उदाहरणं आहेत. पूर्णला पूर्ण उदाहरणं उद्या कंप्लीट पाहिजेत मला. समजलं? हां आलं लक्षात. नेक्स्ट क्वेश्चन. आता बघा काय झालं नाही व्हायला. मी आता तुम्हाला 2 तासात 50 उदाहरणं शिकवायला 4 तास बसले तर होऊन जाते. शिकवायलंय तुमची तुम्हाला करायचे 2 तासात व्हायला पाहिजे तुमचं. कळलं का? आता बघू ना पुढचा प्रश्न स्टारचा प्रश्न आहे बघा. हा प्रश्न नीट ऐका. 5 स्टार 3 2 या संख्येला 3ने निशेष भाग जातो तर स्टारच्या जागी मोठ्यात मोठा अंक येईल. मोठ्यात मोठा मोठ्याकडून लहान्याकडे जात जाईल ऑप्शनमध्ये. आता बघा अंकाची बेरीज 3ची कसोटी काय सांगते? ज्या संख्येच्या अंकाची बेरीज. आता इथं दिलेल्या अंकाची बेरीज करा आधी. इथं काय काय दिलंय 5 प्लस हां चला बेरीज करा 5 हां प्लस किती दिलंय 3 प्लस किती दिलंय 2 5 आणि 3 8 आणि 2 10. आता मोठ्यात मोठा अंक सगळ्यात मोठा कोणता आहे 6. आता 10 मध्ये जर हा 6 मिळवला तर उत्तर किती येतं आहे 16. 16ला 3 भाग जात आहे का? नाही. म्हणजे 6 ठेवून आपल्याला जमणार नाही. चला आता दुसरा अंक ठेवून बघू. 6 ठेवल्या उत्तर येत नाही. मोठा अंक कोणता आहे 4. 4 ठेवून बघा 10 मध्ये जर 4 मिळवले तर बेरीज किती येते 14ला 3 भाग जातो का? म्हणून 4 देखील ठेवला तरी जमणार नाही. चला पुढचा अंक बघूया 3 ठेवून. 3 ठेवला 13 होती बेरीज. 13ला 3 भाग जातो का? नाही जात. म्हणून 3 देखील जमणार नाही. आता 2 ठेवून बघा. ओके 2 ठेवा 2 ओके 2 जर ठेवलं तर अंकाची बेरीज किती येते? म्हणून आपल्याला उगं कन्फ्यूज केलं त्यांना. काय कन्फ्यूज केलं? मोठ्यात मोठा अंक ठेवा. मोठ्यात मोठे ठेवून बघितले त्यानं भाग गेला. मग आपलं उत्तर काय आलं 2. 2ने म्हणून ऑप्शन नंबर ए बरोबर आहे. समजलं? हां तुम्ही म्हणता हे तर लहान आहे आपल्याला काय करायचं? त्यानं भाग गेला आहे ना बस आपल्याला ह्याच्याशी मतलब. समजलं? या पद्धतीनं स्टारच्या ठिकाणी कोणता ठेवल्यावर येतं आहे मग 2 ठेवलं तर 3 भाग जातो नाही तर भाग जात. उचलायचे ऑप्शनमधले स्टारच्या जागी मांडायचे बेरीज वजाबाकी करून बघायची. आलं उत्तर. समजलं का? नुसतं दिसाय अवघड आहे प्रश्न असायलाही सोपा आहे. चला पुढचा प्रश्न. ओके 16वा. खालीलपैकी कोणत्या संख्येला 3ने निशेष भाग जातो? काय करणार? अंकाची बेरीज 3च्या पाड्यातली पाहिजे. 8 आणि 2 10 नाही जात भाग. 3 आणि 2 5 5 आणि 4 9 9 आणि 5 14 नाही भाग जात 14ला. ओके 10ला देखील भाग जात नाही. चला बेरीज करा 3 आणि 2 5 5 आणि 4 9 9 आणि 3 यास 12ला 3ने भाग जातो. ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. ओके चला ह्याची बेरीज करू. 4 आणि 2 6 6 आणि 3 9 9 आणि 2 11 11 आल्यावर भाग जात म्हणजे 3 भाग जाणारा अंक कोणता आहे 3432. ऑप्शन नंबर बी. समजलं? हां चला पुढचा प्रश्न बघूया आपण. काय दिलाय? खालीलपैकी कोणत्या संख्येला 4ने निशेष भाग जात भाग नाही जाणारा शोधायचा आहे. भाग जाणारा नाही. प्रश्नाकडे व्यवस्थित काळजीपूर्वक वाचायचा नंतर उत्तर काढायचं. गडबडीत भाग जाणारातले ते. आता ह्याला भाग जातो का?
जातो ना, शेवटचे 2 अंक शून्य असल्यावर 4 ने भाग, म्हणून हे आपलं उत्तर आहे का? आपल्याला जाणारा नाही जाणारा शोधायचा आहे. ह्याला भाग जातो का? 12ला 4 ने भाग जाते, म्हणून हे देखील आपलं उत्तर नाही. चला ह्याला देऊन बघा, ह्याला भाग जातो का? जातो. 92ला 4 ने भाग जातो. ओके, 4 2 8, 1 उरला 4 त्रिक 12, 23 चौक 92, म्हणून हे देखील आपलं उत्तर नाही. आपलं उत्तर कोणतं आहे? डी. 30ला 4 ने भाग जात, आपल्याला नाही जाणारा शोधायचा होता. जाणारे 3 आहेत, नाही जाणारा 1 आहे. समजलं? प्रश्न नीट वाचा. याच टाईपचे थोडे प्रश्न देतात तुम्हाला. 18वा प्रश्न दिलाय, खालीलपैकी कोणत्या संख्येला 4 ने निशेष भाग जातो? नुसतं प्रश्नाकडे बघितलं कीच कळलं मला कोणत्या जाते. असं बघितलं की वरचं वाचित खाली कळलं मला कशाने भाग जाते. 24 4 ने भाग जाते. बघा शेवटचा अंक 24 आहे. शेवटच्या 2 अंकाला 4 ने भाग गेला, म्हणजे ह्याला देखील 4 ने भाग. आता ह्याला भाग जाते बघा, नाही जात. 52ला शेवटचे 2 अंक 52 आहेत, 52ला 4 ने भाग जातो. म्हणूनच लिहिलंय मी, मला लगेच कळलं. 4 1 आणि 4 त्रिक 12, 13 चौक. ऑप्शन एला देखील 4 ने भाग जातो. ऑप्शन बी ला भाग जातो का? नाही. 62ला 4 ने भाग जात नाही, म्हणून ऑप्शन नंबर बी चुकीचा आहे. ऑप्शन सी ला जातो का? नाही. 4 8 32, बाकी 2 शिल्लक राहते. समजलं? म्हणजे या प्रश्नातल्या 2 अंकाला 4 ने भाग जातो. समजलं? हां, चला पुढचा. हां, 19वा प्रश्न आहे. काय दिला 19वा प्रश्न? नीट आहे का? काय दिला 19वा प्रश्न? 2 8 स्टार 2 या संख्येला 4 ने निशेष भाग जातो, तर स्टारच्या जागी मोठ्यात मोठा कोणता अंक येईल? कितीने भाग जात आहे? 4 ने. आपल्याला अख्ख्या अंक येऊन काय गरज आहे? शेवटचा अंक किती? शेवटचा अंक किती? 2. त्याच्या अलीकडे मोठ्यात मोठे अंक ठेवून बघा. पहिला अंक मोठा कोणता? 9. 92 ठेवलं, 4 ने भाग जात आहे का? जातो ना. त्याच्या स्टारच्या जागी 9 ठेवलं, मोठ्यात मोठा अंक, त्याला 4 ने भाग जायला, म्हणून ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. मोठ्यात मोठा कोणता? 9 हा अंक ठेवला की 4 ने भाग जातो. समजलं? आणि जर जात नसता तर मग 9 नसता ठेवला, मग काय केला असता? 8 ठेवला असता. 3 नसता तर 6 ठेवला असता. कळलं का? असा आहे मोठ्यात मोठा. चला नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 20. 20वा प्रश्न काय दिलाय? 5 ने निशेष भाग जाणारी खालीलपैकी संख्या कोणती? झोपेतून उठविलं तरी सांगता येईल तुम्हाला. झोपेतून उठल्या का बरं? लय सोपी कसोटी. 0 आणि 5 दिसले 5 ने भाग जाते. हां, इथं आहे 0 नाही, 5 आहे का? नाही. ह्याला भाग जाणार. इथं आहे 0 5 आहे का? याला भाग जाणार नाही. इथं 0 आणि 5 आहे का? नाही. इथं 0, म्हणून याला भाग. कळलं? गुड. ठीक आहे. अशा पद्धतीनं तुम्हाला प्रश्न सोडवायचे आहेत. ओके, तर ठीक आहे. तर समजलेत ना प्रश्न? विभाज्यतेच्या कसोट्यावर याच टाईपचे प्रश्न विचारतात, एकदम सोपे. समजलं? 3 टाईपचे प्रश्न तुम्हाला विचारतात, पण ते 3 टाईपचे प्रश्न समजण्यासाठी अख्ख्या कसोट्या तुम्हाला पाठ करावं लागतात. त्या कसोट्या तुम्ही पाठ केल्यात बरोबर, त्यामुळं तुम्हाला एवढ्या लवकर समजतंय. ओके, तर सगळ्याला विनंती, आज जे वर्कशीट देईन ते कंप्लीट करून आणायचे. आणि जे मला व्हिडिओत बघतात त्या सगळ्याला विनंती, समजत असन बेटे हो तर लाईक करा. हां, आणि रोजच वाटत असन मास्तरचं लेक्चर बघावं तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला असं वाटत असेल की मास्तरचा व्हिडिओ पडल्या आपल्याला काय करावं कळावं, तर ती घंटीचं बटन आहे त्याला दाबा. ओके, आणि जर वाटत नसेल मास्तर नीट शिकवित नाही तर जाऊ द्या, मग काहीच करू नका. ठीक आहे, एवढं बोलतो, थांबतो. सगळ्यांना वर्कशीट हे करा. आणि महत्त्वाची सूचना व्हिडिओतल्यासाठी, जे पोरं मला व्हिडिओत बघते त्यांच्यासाठी महत्त्वाची सूचना, जर तुम्हाला क्लासमधल्या विद्यार्थ्याला जो होमवर्क देतो आहे मी तो हवा असेल तर व्हॉट्सअपवरती मला कॉल करा. माझा नंबर तुम्हाला माहिती आहे, 97 63 98 33 003. ठीक आहे, या नंबरवरती हाय पाठवा. ओके, नुसतं हाय पाठवू नका, नाव, वर्ग आणि रिक्वेस्ट करा. ओके, रिक्वेस्ट म्हणजे विनंती की सर मला रोज होमवर्क टाकत जा, तर टाकेल मी, नाहीतर टाकणार
नाही कळलं. चला धन्यवाद. ओके घ्या लिहून.